झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणात झिरवाळांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह होती। मात्र फडणवीसांनी झिरवाळांना क्लीन चिट दिल्यानं त्यांना दिलासा मिळालाय। मात्र यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच हल्लाबोल केलाय, तर भाजपने देखील राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात। या सगळ्या प्रकरणामध्ये कुठल्याही पुराव्यामध्ये कुठल्याही कन्व्हर्सेशनमध्ये मंत्र्याचं नाव आलेलं नाही। भ्रष्टाचार करा पण तुमची शेंडी माझ्या हातात राहू द्या, हे तुमचं भ्रष्टाचाराविषयीची भूमिका आहे। झिरवाळांचं मंत्रालय आणि इकडच्या सगळ्या डिपार्टमेंटला सील लावलं पाहिजे। संजय राऊत स्वतः भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये जेलमध्ये गेलेत, आता बेलवर बाहेर आहेत, त्यामुळे त्यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये। मंत्री नरहरी झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना क्लीन चिट दिल्यानं विरोधक आक्रमक झाले। या लाचखोरी प्रकरणावरून विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीकेची झोड उठवली आहे। झिरवाळांच्या कार्यालयातील क्लर्क आणि पीएच्या माध्यमातून लाचखोरीचं रॅकेट चालवलं जात होतं। या प्रकरणात त्यांच्या कार्यालयातील क्लर्कला अटक करण्यात आली आहे। लाच घेतानाचा त्यांचा व्हिडिओ देखील समोर आला होता। दरम्यान यानंतर झिरवाळांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली होती। मात्र मुख्यमंत्र्यांनी झिरवाळांची पाठराखण केल्यानंतर राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। एखादा कार्यालयात पकडला गेला याचा अर्थ त्या मंत्र्याचा त्याला आशीर्वाद आहे, त्याला वरद हस्त आहे असं समजण्याचं कारण नाही आहे। तसे पुरावे अद्याप तरी कुठलेही नाही आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींना जोडणं हे काही योग्य नाही। या संदर्भात ज्यांची बदली झालेली आहे त्यांच्याबद्दल अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती नाही आहे, मी ती पूर्ण माहिती घेऊन तुम्हाला बोलेन। पण या सगळ्या प्रकरणामध्ये कुठल्याही पुराव्यामध्ये कुठल्याही कन्व्हर्सेशनमध्ये मंत्र्याचं नाव आलेलं नाही। की देवेंद्र फडणवीस मंत्र्यांवरती कारवाया करतात, धाडी घालतात आणि मग त्या मंत्र्याला क्लीन चिट देत त्या मंत्र्याची शेंडी आपल्या हातात ठेवतात। तसं त्यांनी झिरवाळांची शेंडी आपल्या हातात ठेवली। मंत्र्यावरती कारवाई न करता त्या मंत्र्याला तुम्ही उघडपणे क्लीन चिट देता, हे तुमचं भ्रष्टाचाराविषयीची भूमिका आहे। भ्रष्टाचार करा पण तुमची शेंडी माझ्या हातात राहू द्या। याच लाचखोरीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी सरकारला देखील लक्ष केलंय। प्रत्येक दालनामध्ये धाडी टाकल्या पाहिजेत एवढा भ्रष्टाचार मंत्रालयातील दालनांमध्ये सुरू असल्याचा आरोप राऊतांनी केला। तसंच अनेक नेते त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी भाजपात आल्याचा दावाही यावेळी राऊतांनी केला। महाराष्ट्राच्या मंत्रालयातल्या प्रत्येक मंत्रालयाच्या दालनात धाडी घालाव्यात इतका भ्रष्टाचार मुख्यमंत्र्यांच्या तर दालनात आहेच, पण ते व्हाईट कॉलर गुन्हेगार आहेत सगळे, बरोबर आहे। प्रत्येक म्हणून तर ते तुमच्या पक्षामध्ये आले ना। त्यांच्या भ्रष्टाचाराला पांघरून घालण्यासाठी तो झिरवळ बिचारा गरीब आदिवासी, त्याला नीट प्लॅनिंग करणं जमलं नाही, त्याच्यावेळी आदिवासीचा बळी दिला मुख्यमंत्र्यांनी। तर दुसरीकडे अंबादास दानवेंनी देखील झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरीच्या कोडवर्डवरून निशाणा साधलाय। ज्या व्यक्तीनं झिरवाळ यांच्या कार्यालयातील क्लर्क आणि पीए यांचा व्हिडिओ समोर आणला होता त्यांनीही झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरीच्या कोडवर्डचा पर्दाफाश केला होता। दरम्यान हाच धागा पकडत अंबादास दानवे यांनी झिरवाळांवर निशाणा साधलाय। म्हणजे माझ्या आणि डॉक्टरच्या मध्ये समोर उभा राहिला आणि डॉक्टरने काय केलं, डॉक्टर गाडेने की फाईल न बघता किंवा माझ्या इथे न बघता सरळ हेच सांगितलं की ठीक आहे। राजूला विचारलं की राजू ह्यांचं काय प्रकरण आहे। राजूने सांगितलं की ह्यांचा जो आहे तो सस्पेन्शन आहेत 1 महिन्यासाठी। तर ठीक आहे, मंत्री डॉक्टर गाडे साहेबांनी काय केलं की फक्त एक पेपर घेतला, त्यांचे जे स्टिकी नोट असतात त्यावर 2 लाईन मारले। 1 लाईनाचा मतलब 1 लाईनाचा अर्थ आहे 1 लाईन मारली म्हणजे 50,000, 2 मारल्या तर म्हणजे 1 लाख असं सांगून लाईन मारून राजूला सांगितलं की राजू ह्यांचं काय प्रकरण आहे बोलून घे, बघून घे। त्यानंतर राजू मला बाहेर आला। राजूने मला सांगितलं की तुमचं आहे, तुम्हाला 1,10,000 द्यावं लागेल, तुम्हाला सस्पेन्शन म्हणजे स्टे ऑर्डर जे आहे तर भेटून जाईल। तो मंत्र्यांच्या ग्रीन सिग्नलशिवाय होत नाही। मला जी माहिती मिळाली तिथल्या अधिकाऱ्यांकडून या कागदावर अशा रेषा मारल्या जाणं तेवढी अमाऊंट ती घेतली जायची। रेष म्हणजे एक रेष वगैरे नाही, आडव्या रेषा होत्या। 1 रेषेला 50,000, 2 रेषेला 1 लाख, 3 रेषेला 1.5 लाख। सील करा ना, सगळे कागद चेक करा ना, ताबडतोब कळेल ना कुठं गेले, काय गेले, कसे गेले। खरं तर झिरवाळांचं मंत्रालय आणि इकडच्या सगळ्या डिपार्टमेंटला सील लावलं पाहिजे, सगळ्या कागदपत्राची तपासणी केली पाहिजे। झिरवाळांना क्लीन चिट दिल्यानंतर संजय राऊतांनी फडणवीसांवरही आरोप केले। यानंतर भाजपकडूनही राऊत यांच्यावर पलटवार करण्यात आलाय।
भ्रष्टाचाराच्या आरोपात जेलमध्ये गेलेले लोक भ्रष्टाचारावर बोलतायत असा टोला नवनाथ बन यांनी राऊतांना लगावला. तुमच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये रोज 100 कोटी रुपयाची वसुली केली जात होती. वाझे काय लादेन आहे का म्हणून वाझेसारख्या अधिकाऱ्याचं समर्थन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे त्या काळामध्ये करत होते. संजय राऊत स्वतः भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये जेलमध्ये गेलेत, आता बेलवर बाहेर आहेत. त्यामुळं त्यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा कारभार हा पारदर्शक कारभार आहे. जनतेला आदर्श मानून, जनतेला सर्वसर्वा मानून देवेंद्रजी फडणवीस आपला कारभार करतात. तर दुसरीकडे लाचखोरी प्रकरणामध्ये अडचणीत सापडलेले नरहरी झिरवाळ यांनी देखील या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय. प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं झिरवाळ म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या क्लीन चिटवरही नरहरी झिरवाळ यांनी त्यांची भूमिका विशद केली आहे. एसीबीनं झिरवाळांच्या कार्यालयात धाड टाकत क्लर्कला अटक केली होती. दरम्यान यानंतर त्यांच्या कार्यालयातील लाचखोरीचा व्हिडिओ देखील समोर आला होता. मात्र यानंतर मुख्यमंत्र्यांकडून त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. झिरवाळांच्या कार्यालयात उघडपणे लाच घेतली जात होती, तरीही झिरवाळांना याची भनक कशी लागली नाही असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.